नमस्कार शेतकरी मित्रांनो, काल महा-डी-बी-टी पोर्टलवर बरेच काय झालेले आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांना मेसेज आलेले आहेत. मग काहींना मळणी यंत्र असेल, काहींना पॉवर टिलर असेल, ट्रॅक्टर असेल छोटं-मोठं, त्यानंतर पॉवर चलित अवजारे असतील, त्यानंतर सौरचलित फवारा असेल, असे विविध जे महा-डी-बी-टीमध्ये सर्वच योजनेचे काय झालेले आहेत मेसेज शेतकऱ्यांना पडू लागले आहेत. पण ज्यांनी आपण इथून पाठीमागं ज्या वस्तूसाठी ॲप्लिकेशन केलं होतं आणि ती वस्तू आपल्याला लागलेली नाही ते योजना, तर मग आता काय झालेलं आहे सर्वच काय केलेलं आहेत योजनेचे मेसेज सर्वांना काय झालेले आहेत सर्व शेतकऱ्यांना पडलेले आहेत. त्यासाठी मग ज्यांना जे वस्तू घ्यायची असेल त्यांनी मग काय करायचं आहे महा-डी-बी-टी पोर्टलला भेट द्यायची आहे आणि पोर्टलला भेट देऊन मग आपले जे डॉक्युमेंट आहेत विविध वेळेमध्ये काय करायचं आहे 10 दिवसाच्या कालावधीमध्ये अपलोड करायचे आहे. मग ते डॉक्युमेंट कोणते असतील तर बँक पासबुक कंपल्सरी आहे ते, त्याच्यानंतर टेस्ट रिपोर्ट, कोटेशन आणि एजन्सीचं लायसन वगैरे हे काय करावं लागतं. एवढे डॉक्युमेंट घेऊन काय करायचं आहे आपल्याला महा-डी-बी-टी पोर्टलवर जाऊन ते अपलोड करायचे आहेत. मग जवळच्या शेतू सुविधा केंद्रामध्ये जाऊन सुद्धा काय करू शकतात ह्या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकतात. कारण सर्वच शेतकऱ्यांना काय झालेले आहेत मेसेज पडलेले आहेत. आता ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी काय करायचं आहे कागदपत्र जाऊन अपलोड करायचे. अपलोड केल्यानंतर मग संमतीपत्र येते. संमतीपत्र आल्यानंतर मग तुम्ही परत खरेदी करायचं आणि खरेदी केल्यानंतर परत ते बिलं वगैरे परत अपलोड करायचे आहे जी-एस-टीचे बिलं. त्यानंतर मग काय होणार आहे कृषी विभागाचे लोक जे कृषी सहाय्यक आहेत ते बघायला येणार. बघितल्यानंतर मग तुम्हाला नंतर मग काय होणार आहे थोड्या दिवसामध्ये ते अनुदान जे आहे ते काय होणार आहे खात्यावर वर्ग होणार आहे. आता सर्वच शेतकऱ्यांना काय झालेलं आहे मेसेज पडलेले आहे. तर मग ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी काय करायचं आहे महा-डी-बी-टी पोर्टलला भेट द्यायची आहे. अनुदान ऑनलाईन केल्यापासून सगळं व्हेरीफाय केल्यापासून किती दिवसात पडतं तसं काही अंदाज नाही, पण इथून पाठीमागं कधी 6 महिने, वर्षे, दीड वर्षे जायचं. पण यानंतर आता तर सर्वच शेतकऱ्यांना काय झालेले मेसेज पडलेले आहेत. मग अनुदान कधी पडेल काय पडेल असं काही निश्चित सांगता येत नाही. पण ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्याला ट्रॅक्टरवाल्याला 1,25,000 आहे. लहान ट्रॅक्टर घेतलं तर 75,000 आहे. त्यानंतर कुट्टी मशीन घेतली तर 20,000 रुपये अनुदान आहे. असे विविध वेगवेगळ्या पद्धतीचे आहे. तर तुम्ही जर सौरचलित फवारा घेतला तर 1,800 रुपये अनुदान आहे. असे वेगवेगळ्या योजनेमध्ये तुम्ही काय करू शकता त्या योजनेचा लाभ घेऊ शकता. ज्या शेतकऱ्यांना मेसेज आले आहे त्यांनी त्वरित आपले डॉक्युमेंट काय करायचं महा-डी-बी-टी पोर्टलवर अपलोड करून संमती घ्यायची आहे. संमती घेतल्यानंतर तुम्ही मग खरेदी करण्यासाठी वस्तूला काही अडचण नाही. खरेदी केल्यानंतर जी-एस-टीचे बिलं वगैरे तुम्ही काय करायचं अपलोड करायचं आहे आणि त्याचा लाभ घ्यायचा आहे. ज्या शेतकऱ्यांना सर्व शेतकऱ्यांना काय करायचं आहे सर्वच योजनेचे काय झाले मेसेज पडलेले आहेत. ज्यांना जे घ्यायचं आहे ते तुम्ही काय करू शकता घेऊ शकता. कोणाला मळणी यंत्र असेल ऐका नाही मनुष्यचलित मळणी यंत्र आहे आपलं बैलचलित, त्यानंतर असं ट्रॅक्टरचं वगैरे पण आहे. असे विविध योजनेचे काय झालेले आहेत. आपण ॲप्लिकेशन केले ते फॉर्म भरले होते. ज्या योजनेचा ज्यांना मेसेज पडला असेल त्यांनी विविध कालावधीत डॉक्युमेंट अपलोड करून त्या योजनेचा काय करायचा आहे लाभ घ्यायचा आहे. धन्यवाद.